अंबाजोगाई कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती की निवडणुकीच्या काळामध्ये जे नवीन कागदपत्र आपण दिले तर हे चुकीचं दिलं होतं। आज आपण स्वतः न्यायालयामध्ये हजर झालात, काय सांगाल? आज कोर्टामध्ये त्यांचे वकील पण हजर झालेले आहे आणि त्यांनी पण से दाखल केलेला जे पिटिशन आम्ही टाकलेला आहे त्याच्यावरती त्यांच्या से त्यांचे वकीलनी दिलेला आहे आणि पुढची 29 जुलै ठेवलेली आहे। आज पहिल्यांदाच आपण कोर्टामध्ये हजर झालात। हां, माझे वकील आले होते आणि मी मुंबईमध्ये होती त्याच्यामुळे मी आली नाही आणि प्रत्येक डेटमध्ये मी येणार आहे। यांनी कवडे वकिलामार्फत त्यांचं लेखी म्हणणं दाखल केलं आहे। आमच्या प्रायव्हेट कंप्लेंटमध्ये असं म्हणणं होतं ते इलेक्शनच्या नॉमिनेशन फॉर्म ज्याने जो अफिडेविट दिलेला आहे त्याच्यामध्ये सगळी खोटी माहिती दिली आहे। करुणा मुंडेचा कुठं उल्लेख नाही, मुलाचा उल्लेख आहे। पुन्हा त्याचे करुणा मुंडे त्यांच्या नावावर जी प्रॉपर्टी त्याचा कुठं उल्लेख केलेला नाही। आणि निवडणूक रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 125 कलम आहे की आणि त्याच्यामध्ये जर खोटी जरी माहिती दडवली आणि शपथपत्र दाखल केलं तर 6 महिन्याची शिक्षाची तरतूद आहे। आमची अशी मागणी की त्यांनी खोटं शपथपत्र दाखल केले। प्रत्येक पहिल्या वेळेस दोन्ही मुलाचा उल्लेख नसतो केला नाही 14च्या इलेक्शन 19च्या इलेक्शनमध्ये आणि ह्या इलेक्शनमध्ये 2 पोराचा उल्लेख केला। पण करुणा मुंडेचं जे पहिली बायको कायदेशीर जे हायकोर्टनं आता मुंबईच्या हायकोर्टामध्ये जे डॉक्युमेंट आहेत किंवा बांद्रा कोर्टाने प्रायमा फेसी सिद्ध केले की करुणा मुंडे लग्नाच्या बायको आहे। त्यांचं विल डीड आहे, त्यांनी विल डीडमध्ये लिहून दिलं आहे की करुणा मुंडे माझी पहिली बायको आहे। हे सगळी माहिती दडवलेली, त्याच्यामुळे मी त्यांना 6 महिन्याची शिक्षा करावी अशी मागणी केलेली आहे। त्याच्यावर आता 29ला फायनलला आर्ग्युमेंटला आहे त्यांचा। आज कॉपी मिळाली आम्हाला, 29ला आर्ग्युमेंटला आहे। दुपारी आर्ग्युमेंट करून टाकू त्याविषयी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।